समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडी येथील सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी येथे इयत्ता 10वीच्या सार्वजनिक परीक्षेला अत्यंत शांत, शिस्तप्रिय आणि उत्साही वातावरणात सुरुवात झाली। परीक्षा केंद्र क्रमांक 3008 येथे एकूण 339 विद्यार्थी परीक्षेला बसले असून सुमारे 28 पर्यवेक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत। या केंद्रावर हुतात्मा भगतसिंग हायस्कूल अंकलखोप, पद्मभूषण वसंतराव दादा पाटील विद्यालय खंडोबाची वाडी, इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी, शिक्षणरत्न बापूसाहेब पाटील विद्यालय अंकलखोप तसेच धनगाव हायस्कूल धनगाव येथील विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते। परीक्षा केंद्र संचालक म्हणून सेकंडरी स्कूलचे मुख्याध्यापक संजय मोरे सर, तर केंद्र उपसंचालक म्हणून सहाय्यक शिक्षिका सौ रौनक तांबोळी यांनी जबाबदारी सांभाळली आहे। परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व नियोजनपूर्वक तयारी करण्यात आली आहे। कोल्हापूर शिक्षण विभाग तसेच सांगली जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा केंद्र म्हणून भिलवडी शिक्षण संस्थेचा उल्लेख अभिमानाने केला जातो। शासनाच्या कॉपीमुक्त परीक्षा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रावर एकूण 17 ब्लॉकची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे 30 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दक्षतेने कार्यरत आहेत। तसेच भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। एकूणच शिस्तबद्ध नियोजन, शिक्षकांची तत्परता आणि प्रशासनाचे सहकार्य यामुळे भिलवडीतील 10वी परीक्षेला उत्साहपूर्ण आणि आदर्श वातावरणात प्रारंभ झाला आहे। नमस्कार, मी डॉक्टर सविता विनय चव्हाण, भिलवडी। आज सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी या शाळेमध्ये व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून या ठिकाणी 10वी SSC बोर्ड परीक्षेचं जे नियोजन आहे त्या नियोजनासाठी उपस्थित आहे। तर मागील वर्षीही या समितीचे एक सदस्य म्हणून या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आलेला। तर मागील 2 वर्षापासून शाळा व्यवस्थापन समितीमध्ये असल्यापासूनच शाळेचं जे बोर्ड एक्झामबद्दल जे नियोजन आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे। यावर्षी नवीन म्हणजे CCTV कॅमेरे शाळेच्या सर्वच ब्लॉकमध्ये साधारण जवळपास 33 कॅमेरे या ठिकाणी बसवलेले आहेत आणि पूर्ण शाळेचा परिसर हा CCTVच्या खाली आहे। तर कॉफीमुक्त शाळा ही या शाळेची ख्याती आधीपासूनच आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये तर कॉफीमुक्त स्कूल म्हणून आपल्या शाळेचं नाव नेहमीच पुढे असते। त्या दृष्टीनंच शाळेचं जे संयोजन आहे ते अगदी योग्य आहे आणि मुलांनाही एक चांगलं वातावरण या ठिकाणी आणि परीक्षेसाठी अनुकूल वातावरण या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न होतात। पाण्याची सोय किंवा एक प्रथमोपचार किटही या ठिकाणी आपण अवेलेबल करतो आणि पोलीस बंदोबस्तही आणि सोबत एक वैद्यकीय अधिकारी म्हणूनही या ठिकाणी सदैव उपस्थित असतात, जेणेकरून मुलांचा आरोग्याचा काही प्रश्न आला तरी तेही ते सोडवून पाहतात। धन्यवाद। नमस्कार, मी पद्मिनी धर्मेंद्र मोरे, शाळा व्यवस्थापन समिती या समितीमध्ये मी उपाध्यक्ष म्हणून आहे आणि शाळेची व्यवस्था ही पाहण्यासाठी अध्यक्ष मोरे सरांनी आमंत्रित केलं होतं, त्यासाठी आलो होतो। शाळेचे शिक्षक त्यांची भूमिका चोखपणे बजावत आहेत। शाळेची व्यवस्था खूप छान झालेली आहे, ते बघून खूप छान वाटतं। नमस्कार, मी संजय संभाजी मोरे, मुख्याध्यापक सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी। आजपासून इयत्ता 10वीची फेब्रुवारी-मार्च 2026 ही बोर्डाची परीक्षा सुरू होते आहे। सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी केंद्र क्रमांक 3008 हे आपले परीक्षेचं केंद्र आहे आणि या केंद्रावर मी केंद्र संचालक म्हणून कार्यरत आहे। माझ्या सहाय्यक शिक्षिका सौ रौनक झाकीर हुसेन तांबोळी ह्या उपकेंद्र संचालक म्हणून कार्यरत आहेत। माझ्या केंद्रावर साधारणतः 6 शाळांमधून 339 विद्यार्थी हे या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत। साधारणतः या 6 शाळांमधून 30 शिक्षक हे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत। सर्व केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिक्षकेतर सेवक, शिक्षक यांच्या सहकार्याने ही परीक्षा अत्यंत
तणावमुक्त वातावरणामध्ये, भयमुक्त वातावरणामध्ये या ठिकाणी सुरू आहे. चालू वर्षीचं वैशिष्ट्य असं की SSC बोर्ड केंद्र आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही परीक्षा कॉपीमुक्त अभियानांतर्गत आणि CCTV कॅमेरेच्या निगराणाखाली ही चालू आहे. मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या शाळेला, माझ्या संस्थेला साधारणतः 75 वर्षाहून अधिक कालखंड झालेला आहे. नुकतंच आम्ही अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण केलेलं आहे, साजरं केलेलं आहे. शासनाच्या निकषानुसार आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विश्वजित चित्रे साहेब, उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे, सर्व विश्वस्त, सर्व संचालक, सचिव, सहसचिव, आजीव सदस्य यांच्या अनमोल मार्गदर्शनाने आणि अतुलनीय अशा सहकार्यातून, योगदानातून आम्ही बोर्डाचे सर्व निकष पूर्ण केलेले आहेत. किंवा वर्गखोलीमध्ये CCTV कॅमेरा, पंखा, लाईट आणि पर्यवेक्षकांच्या झूम ॲपद्वारे मोबाईलच्या आधारे ही परीक्षा अत्यंत पारदर्शीपणाने संपन्न होते आहे. याचा मला खूप आनंद आहे. सांगायला दुसरा अभिमान असा वाटतो की आजपर्यंत सोलापूर विभागीय बोर्डामध्ये आमचं परीक्षा केंद्र हे कॉपीमुक्त केंद्र आणि अत्यंत शिस्तबद्ध आणि अत्यंत पारदर्शीपणाने या ठिकाणी परीक्षा सुरळीतपणाने पार पाडली जाते. याची एक आमच्या संस्थेची आणि शाळेची आणि केंद्राची एक विशिष्ट ख्याती आहे आणि त्या परंपरेलाच साजेसं चालू वर्षीसुद्धा आमची ही परीक्षा या ठिकाणी व्यवस्थितरित्या चालू आहे. या परीक्षा केंद्राला आमच्या गावच्या सुप्रतिष्ठित नागरिक आणि आमच्या शाळेच्या पदाधिकारी डॉक्टर चव्हाण मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा मोरे मॅडम, भिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवेसाहेब, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स, MSCBचे पदाधिकारी, या सर्वांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. विशेष म्हणजे माझा सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडीचा सर्व स्टाफ आणि सर्व शिक्षकेतर सेवक यांचे परिश्रम, यांचं योगदान आणि यांचं सहकार्य हे मला नेहमीच विशेष मोलाचं वाटतं. चालू वर्षी देखील या सर्वांच्या सहकार्याने ही परीक्षा व्यवस्थितरित्या पार पडेल असा मला विश्वास आहे. साधारणतः आज 20 फेब्रुवारीपासून ते 18 मार्चपर्यंत साधारणतः 27 दिवसांच्या कालावधीमध्ये ही परीक्षा माझ्या केंद्रावर पार पडते आहे. सर्व विद्यार्थी, पालक आणि सर्वांनाच मी केंद्र संचालक या नात्याने मनापासून शुभेच्छा देतो. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.